फरमाईश मामा मोदक. तर चला आज बनवूयात रवा बेसनाचे मोदक. ते बनवायला अतिशय सोपे आहेत, लवकर बनतील आणि गणपती बाप्पासाठी दररोज उकडीचे मोदक करण्यापेक्षा ठीक आहे ना, कधीतरी वेगळी करूयात. तर यासाठीने मी ड्रायफ्रूट्स, तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही आधी तुपामध्ये छान फ्राय करून घ्या. नंतर मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन असं प्रमाण घेतलं होतं. आता इथे मी 1 वाटी घातलेलं आहे, पण नंतर छानपैकी भाजल्यानंतर मग मी ते अर्ध काढून घेतलं होतं. सो अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन छानपैकी भाजून घ्यायचं चांगल्या तुपामध्ये. बघा ह्या कलरपर्यंत येईपर्यंत भाजायचं आहे. त्यानंतर 1 वाटी साखर मी त्यामध्ये ॲड केली होती, बारीक पिठी साखर. आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये घेतलं आणि त्यामध्ये टाकली आहे मी दूध पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल, आणि विलायची. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्या, एक जीव होईल मस्तपैकी. आणि मग जे ड्रायफ्रूट्स होते ते त्याच्यामध्ये टाकून घ्या कट करून, आणि साच्याने तुम्ही त्याचे मोदक बनवा. झाले तुमचे मोदक तयार. नक्की सांगा कसे वाटले.